आज बघा वृंदाला भेटायला कोण आले. हॅलो, नमस्कार. तर सकाळी आम्ही उठलो आणि वृंदाला मी ठेवलं हॉलमध्ये. ती खेळत होती मस्त. लगेचच मी पिठवणी बनवून घेतलं. माझं पिठवणी वगैरे बनवून झालं. थोड्या वेळाने आत्याने तिच्यासाठी चहा केला, कारण की तिला होती आज चतुर्थी. आणि वृंदा हॉलमध्ये खेळत होती. ती बराच वेळ खेळल्यानंतर मग तिला आम्ही आंघोळ घातली. आंघोळ घातल्यानंतर वृंदा मस्त झोपली. खूप सारा पसारा पडला होता, मला तो उरकायचा होता, स्वयंपाकही करायचा होता. आज पालकची भाजी आणि भाकरी करणार होते. दुपारी आत्याला सोडवलं आणि त्यानंतर पप्पा आले. बाबांना काय वृंदाशिवाय करमत नाही, त्याच्यामुळे बाबा काय लगेचच वृंदाला भेटायला आले. आणि जाताना पप्पा तिला बाय करत होते. आणि जसं पप्पा हात हलवत होते बाय करायला, तसं वृंदाही हात करत होती. हे बघा कसं. तर असं मस्तपैकी वृंदाने पप्पांना बाय केलं. बाबा गेले घरी. मग आम्ही दोघी पण आलो घरी. त्यानंतर वृंदाला ठेवलं गादीवरती. ती छान खेळत होती. 5 वाजले होते आणि मला खूप जास्त भूक लागली होती. पास्ता घेतला, पण मला पास्ता काही आवडला नाही. मी पुन्हा पास्ता तसाच ठेवला आणि चहा बनवला. खूप वेळ वृंदा खेळत होती. तिला 7 वाजता झोपवलं. त्यानंतर मी किचनमध्ये गेले माझे कामं उरकायला. नंतर लगेचच वृंदा उठली. वृंदा उठल्यानंतर तिला हॉलमध्ये ठेवलं. ती काही राहत नव्हती, मग तिला घेऊनच काम केलं. तिला घेऊन मी माझे मसाला वगैरे बनवत होते आठवडाभराचा. ती मस्त बघत होती. वृंदाचे पप्पा आल्यानंतर वृंदाच्या पप्पांनी तिला घेतलं. तोपर्यंत मग मी माझा स्वयंपाक बनवून घेतला. आज शेवग्याची भाजी बनवली होती आणि भाकरी बनवायच्या होत्या. तोपर्यंत वृंदा मस्त खेळत होती. मला मसाले पण बनवायचे होते आठवडाभराचे. तर ते मसाले वगैरे मी बनवून घेतले, मस्त भरून घेतले डब्यांमध्ये. वृंदा काय राहत नव्हती. तिचे पप्पा तिला नादवत होते. माझा इकडं स्वयंपाकच चालू होता. त्यानंतर मग मी माझा स्वयंपाक केला आणि वृंदाला घेतलं. तर असा होता आमचा आजचा दिवस. थँक्यू.